हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याच बायकांचा प्रश्न असा होता की जो आपण देवघरामध्ये मंगल कलश स्थापन करतो तर त्या कलशातील पाणी कधी बदलायचे आणि जोपर्यंत आपण बदलताय तोपर्यंत नारळामध्ये ओलावा राहावा म्हणून काही टिप्स हव्या आहेत. तर त्याचसाठी मी हा छोटासा व्हिडिओ घेऊन आले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. तुमचा सुद्धा हाच प्रश्न असतील की 8 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये नारळातलं पाणी पूर्ण संपत आहे आणि नारळ पूर्ण कोरडा होत आहे, ओला राहत नाही. तर हा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. मी त्याविषयी थोडंसं काहीतरी तुमच्या सोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सगळ्यात अगोदर तर आपल्याला मंगल कलश कधी आपण पाणी बदललं पाहिजे किंवा त्यातलं पूर्ण पाणी काढून त्याला परत स्थापन कसं केलं पाहिजे, त्याला आंब्याचे पाने वगैरे कशी लावली पाहिजे आणि कोणत्या वारी लावली पाहिजे हे पाहणार आहोत. तर कुठलीही पूजाची सुरुवात करण्याच्या अगोदर आपण दिवा लावून, निरंजन लावून सुरुवात करतो. हे तर मी तुमच्यासोबत अगोदरसुद्धा शेअर केलं आहे. तसेच आजसुद्धा मी निरंजन लावून त्याला हळदी कुंकू अर्पण करून, डोक्याला हळदी कुंकू लावून नमस्कार करून पूजेला सुरुवात केलेली आहे. निरंजनाला सुद्धा आपल्याला फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्या या मंगल कलशाचं पाणी बदलायच्या पूजेला किंवा कुलदेवीची पूजासुद्धा आपण म्हणू शकतो. तर या पूजेला आपल्याला सुरुवात करायची आहे. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की आपल्याला ते नारळ कलशाच्या बाहेर काढल्यावर एका प्लेटमध्ये 2 मिनिटं ठेवायचं आहे आणि जोपर्यंत आपण तांब्या वगैरे घासून वगैरे ठेवतो, त्यामध्ये दुसरी पूजा वगैरे सर्व काही करून ठेवतो, तोपर्यंत आपल्याला एका पातेल्यामध्ये किंवा एका कुठल्याही भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन तो नारळ त्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. पाण्यात नारळ भिजत घालण्यापूर्वी आपल्याला तो नारळ नळाच्या पाण्याखाली पूर्णपणे स्वच्छ धुवून म्हणजे चोहीकडून भिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा ओलावा राहील आणि त्याला व्यवस्थित पाणीमध्ये नारळ मुरेल आणि कोरडा पडणार नाही. नंतर तांब्या वगैरे सुद्धा आपल्याला स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आहे. तांब्यावर कुंकवानी छान असं स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ही पूजा करते वेळी आपल्याला सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ह्या मंत्राचा किंवा ओम महालक्ष्मी नमो या मंत्राचा जप करायचा आहे. नंतर आपल्याला तांब्यामध्ये हळदी कुंकुम टाकून घ्यायचं आहे. आपल्या डोक्याला हळदी कुंकुम लावून घ्यायचं आहे. त्यात 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं, 1 फूल टाकून घ्यायचं आहे. थोड्याशा अक्षदा आपल्याला त्या तांब्यामध्ये टाकायच्या आहेत आणि जसं मी म्हटलं त्यानुसार आपल्याला देवीचं नामस्मरण करायचं आहे. आणि नंतर आपल्याला कलशाला छान अशी आंब्याचे, नागिनीचे, विड्याचे पानेसुद्धा आपण त्याला म्हणतो, तर ते पाने लावून घ्यायचे आहेत. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार आपल्याला एकतर मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला आपण ह्या कलशातलं पाणी बदलू शकतो. आणि नंतर जो नारळ आपण भिजत घातला होता तो नारळ कलशावर ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कलशाचं पाणी बदलून परत कलश स्थापना करायची आहे. आणि तुम्ही पाहू शकतात माझासुद्धा नारळ खालून थोडा थोडा काळा पडलेला आहे, म्हणजे यामध्ये अजून पाणी आहे. आणि अशा पद्धतीने 8 ते 10 दिवसामध्ये आपण सारखं कलशाचं पाणी बदलत राहिलो आणि तोपर्यंत तो कलशाचा नारळ आपण पाण्यात भिजत घातला किंवा पूर्ण तो नारळ ओला करून जरी 10-10 दिवसाला, 8-8 दिवसाला ठेवला तर त्यातलं पाणी अजिबात कमी होणार नाही आणि आपल्यासुद्धा नारळाला कोंब येईल. अजून तरी माझ्यासोबत तसंच व्हायचं. जेव्हा मी गावी जायची किंवा कुठेतरी जायची तेव्हा देवपूजा वगैरे नाही व्हायची, त्यामुळे तो जो नारळ आहे तो पूर्ण खणखणीत वाळून जायचा. पण आता जेव्हापासनं मी अशा पद्धतीने पूजा करते तर तुम्ही पाहू शकतात माझ्या नारळाला थोडा थोडा खालून काळा कलर आलेला आहे. आणि आता ज्या प्लेटमध्ये आपण हा कलश ठेवणार आहोत त्यामध्ये सुद्धा थोडेसे अक्षदा, तांदूळ टाकून त्यावर हळदी कुंकुम टाकून घ्यायचे किंवा स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कुंकानी. आणि नंतर आपल्याला कुलदेवतेला, कलशाला हळदी कुंकुम अर्पण करून घ्यायचं आहे. आपल्या डोक्याला हळदी कुंकुम लावून फूल अर्पण करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण हा कलश सजवतो, त्यावर फूल, हळदी कुंकुम लावतो, तेव्हा असं वाटतं आपण अक्षरशः देवीला हळदी कुंकुम लावतोय. आणि देवघराची सुद्धा आपल्या इतकी शान वाढते, अतिशय सुंदर वाटतं आणि खूप जास्त प्रसन्नसुद्धा वाटतं. तर तुम्हाला सुद्धा हे प्रश्न असतील की देवघरातील कलशाचं नारळ लगेच वाळून जात आहे, तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्कीच यूज करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा दररोज देवपूजा करतो तेव्हा आपल्याला नारळ थोडासा उचलून
त्यामध्ये जेवढं पाणी कमी झालंय तर त्यामध्ये छोट्याशा देवाच्या तांब्याने आपण थोडंसं पाणी ॲड करू शकतो, जेणेकरून आपल्या तांब्याचा खालचा भाग आहे तो ओला राहील आणि नारळाला कोंब फुटण्यास तसंच ओलं राहण्यास मदत होईल. तर अशा पद्धतीने आपण या कलशाची पूजा केल्यावर, या कलशाची सेवा केल्यावर नक्कीच तुमचासुद्धा नारळ वाळून जाणार नाही आणि ही सेवा तुमची नक्कीच पूर्ण होईल. नंतर आपल्याला छान असं देवीचं नामस्मरण करायचं आहे. परत जसं मी म्हटलं त्यानुसार देवीला नमस्कार करून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकतात नंतर रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे. आणि मी ही पूजा मंगळवारी किंवा शुक्रवारी करते, तर तुम्ही मंगळवार, शुक्रवार किंवा जवळ येत असेल तर अमावस्याला सुद्धा नक्कीच करू शकतात. आणि आज कलश स्थापना केली म्हणून मी सुद्धा सुंदर अशी कलशाची रांगोळी काढून घेते, तुम्ही पाहू शकतात. तर तुम्हाला सुद्धा असाच प्रश्न पडत असतील तर तुम्ही नक्कीच ही ट्रिक यूज करा. आणि आणखी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर तेही कमेंट करून कळवा, मी त्याचंसुद्धा तुमच्यासोबत सोल्युशन शेअर करायचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि तुम्हाला माझी ही कलश स्थापना कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा. आय होप तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच नवनवीन आणि हेल्पफुल व्हिडिओ पाहायला मिळतील. तसंच त्याचबरोबर महत्त्वपूर्ण माहितीसुद्धा भेटेल. आणि तुम्ही पाहू शकतात आज माझं देवघर किती सुंदर दिसत आहे. तसं तर पूजा आपण दररोजच करतो, पण एखाद्या दिवशी जर आपण नवीन गोष्ट केली जसं की कलश स्थापना, कलश सजवणे किंवा अजून बरंच काही देवघराची क्लिनिंग वगैरे, तर आपल्या देवघराची शोभा अजूनच वाढून दिसते. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा घरात वावरतो, इकडे तिकडे फिरतो, किचनमध्ये येतो, तेव्हा जेव्हा आपली नजर देवघराकडे जाते तेव्हा आपल्याला आतून खूप जास्त भारी वाटतं. आणि तसंच मलासुद्धा आणि मी सुद्धा एक 8 ते 10 दिवसामध्ये यातलं पाणी नक्कीच बदलते. आणि तुम्ही पाहू शकतात पूर्ण कलशाचा नारळ भिजवल्यामुळे किती सुंदर दिसत आहे, अतिशय ओला ओला दिसत आहे. आणि थोडंसं उचलता वेळीसुद्धा मी हलवून पाहिलं तर त्यातसुद्धा पाणी होतंच. म्हणून अशा पद्धतीने जर तुम्हीसुद्धा केलं तर नक्कीच तुमच्यासुद्धा कलशाचा नारळ ओला राहील आणि त्यालासुद्धा मोड फुटण्यास मदत होईल. मी तरी सध्या आता ही सुरुवात केली आहे, तर पाहूयात कधीपर्यंत ती सक्सेसफुल होईल किंवा नाही जरी झालं तर आपल्याकडून एक देवी आईची, कुलदेवी तिची सेवा म्हणून आपण एवढं नक्कीच करू शकतो. आणि तुम्ही लिटरली पाहू शकतात किती सुंदर दिसतोय तो कलश. ते पाहूनच मनाचं एवढं समाधान होतं की आपण अजून काही म्हणू शकत नाही. नंतर पूजा वगैरे सर्व झाल्यावर आपल्याला कलशाला छान असं धूप द्यायचं आहे. आणि हे सर्व करते वेळेस मी जसं की तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा किंवा या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः या मंत्राचा किंवा सगळ्यात सोपं ओम महालक्ष्मी नमो नमः अशा पद्धतीने आपण देवीचं नामस्मरण करू शकतो, आईचं नामस्मरण करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला दर 8 ते 10 दिवसामध्ये आपल्या देवघरातील कलशाचं पाणी बदलायचं आहे. आणि वारं तर मी तुम्हाला सांगितलेच आहेत, मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा. तर आय होप तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्या ह्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या, खूप 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 जास्त शेअर करा. आणि यामध्ये सुद्धा काही चुकलं असेल तर कमेंट करून नक्की